तर नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर बघू शकताय इकडे शेड मारायचं काम चालू आहे आपलं। बघू शकताय संपूर्ण म्हणजे इथं मागच्या बाजूला शेड मारायचं काम चालू आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही जाळे वगैरे संपूर्ण काढून टाकलेली आहे आणि जे समोरचे जे पत्रे आहेत ते सगळे जुने पत्रे बघू शकता तिकडे काढून टाकलेले आहेत आपण। कारण बघा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपल्या शेडमध्ये ऋतुमानानुसार आपल्याला बदल करता आलं पाहिजे। कारण एकतर आपलं बंदिस्त शेळीपालन म्हणलं की नियोजन चांगलं असलं तर शेळीपालन टिकतं, नाही तर बंद पडतंय। आता बघा उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून आपण इथं काय केलेलं होतं, गुळी वगैरे आतून घेतलेलं होतं टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी। आणि आता सध्या सुद्धा शेळ्या पत्र्याच्या म्हणजे खाली शेडमध्ये सध्या आपल्या संपूर्ण शेळ्या आहेत। आता हे जे आहे आता अवकाळी पाऊस पडले, आता एक दोन मिरग वगैरे निघाला, 8 दिवसामध्ये सर्व झाडून काढून द्यायचं, नाहीतर पत्रे कुजतात बरं का, गंजतात पत्रे। त्याच्यामुळे बघू शकताय आणि संपूर्ण जे कंपाऊंड जे आहे ते संपूर्ण कंपाऊंड व्यवस्थित करून ह्या ठिकाणी संपूर्ण आता नवीन पत्रे टाकून घ्यायचे, ते तुम्हाला दाखवतो। आता ते बघू शकता संपूर्ण कलर वगैरे देऊन घेतला आहे तिथं पाईपाला वगैरे इथे। आणि हा जो दरवाजा जो आहे हा दरवाजा ह्या ठिकाणी इथं राहणार आहे दरवाजा। आणि होणार आहे का तुम्हाला सांगतो, पावसाच्या वेळेस म्हणजे रात्री शेळ्या आपल्या ह्या मेन ह्याच्यामध्ये शेडमध्ये राहणार, बाहेर पावसाच्या वातावरणामध्ये बाहेर पत्र्यामध्ये राहणार। आणि ज्यावेळेस पाऊस राहणार नाही त्यावेळेस ज्या शेळ्या आहेत ते मुक्त संचार गोट्यामध्ये राहणार। आणि एवढं जबरदस्त नियोजन केलेलं आहे। आता बघू शकता तुम्ही इकडं पाण्याची टाकी वगैरे कडला काढायची आहे आणि इकडं म्हशी बैलांसाठी मागं नियोजन। आणि एक ही पुढची दुसरी वडणी आणि मुक्त संचार गोटा, हे संपूर्ण शेळी पालनाचं नियोजन। आता इथून पुढं जे आहे इथून पुढचा जो व्हिडिओ जो येणार आहे हा संपूर्ण आपला रेबल स्टार फार्म कंप्लीट झाल्याच्या नंतर येणार आहे। खरंच आपल्या म्हणजे शेडला रेबल स्टार फार्म म्हणायसारखं आपलं शेड बनवायचे आता मस्तपैकी एकदम छान असा शेड बनवायचा आहे। आणि या ठिकाणी मोठा म्हणजे पत्र्याचा दरवाजा बनवायचं नियोजन आहे। बघू काय होते सावकाश ते सुद्धा नियोजन करू। आणि तिकडे बघू शकता आपला दोस्त मस्तपैकी त्यांचाच बोकड आणलेला होता आपण, बघू शकता एकदम मस्त नियोजन चालू आहे। सध्या वेल्डिंगचं काम चालू आहे आणि टोटल म्हणजे मागं 12 पत्रे पुढं 12 पत्रे 23 ते 24 पत्र्याचं काम आहे मित्रांनो हे। बघू शकता संपूर्ण नवे पत्रे वापरायचे आपल्याला, जेणेकरून कसं आहे पावसाळ्यामध्ये मुख्य अडचण काय, पत्रे गळणे किंवा वसाडा येणे, गारटणी पिल्लं वगैरे मरणं मरतूक होणं ह्या गोष्टी होतात। एक गोष्ट तुम्हाला सांगू का, तुमची शेळी दिवसभर मेंढी शेळी पिल्लं दिवसभर कितीही पावसामध्ये भिजू द्या पण जर संध्याकाळी जर बसायला जर त्यांना कोरडा जागा असेल तर जनावर रोगाला बाधित होत नाही मित्रांनो। आणि हो अगदी 4 ते 5 दिवसामध्ये नवीन व्हिडिओ येणार आहे, एक नवीन आपल्या संपूर्ण कसं नियोजन झालेलं आहे, कसं शेड वगैरे कसं नियोजन झालेलं आहे शेड व्यवस्थापनाचं, त्या सर्व गोष्टीसाठी रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद। आणि हो काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला।